ठीक आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण स्टार्ट करूयात. जो डेमो सेशन आहे डे 2 आहे, ज्यामध्ये मदरबोर्ड मी तुम्हाला डिस्प्ले केलेला आहे. एक जस्ट ओव्हरलुक देतो की जो मदरबोर्ड आहे, ज्याला आपण काल म्हटलं होतं मेन बोर्ड किंवा सिस्टीम बोर्ड किंवा प्रिंटेड सर्किट बोर्ड. जसं की इथं तुम्हाला डिस्प्ले होत असेल, हा आसूस कंपनीचा मदरबोर्ड आहे, ज्यावरती आसूसचं प्रिंटेड ब्रँड नेम आहे. ओके. जसं की काही कॉम्पोनंट मी तुम्हाला दाखवतो इथं. थोडंसं माझा कलर मे बी रेडमध्ये मी पॉईंट आउट करतो, त्याच्याऐवजी ग्रीन करतो की समजा तुम्हाला डिस्प्ले होते का बघा. जसं की इथं हा जो पार्ट आहे, याला आपण प्रोसेसर, ज्या ठिकाणी आपण माउंट करतो, प्रोसेसर इन्सर्ट करतो, तो एरिया आहे. या व्यतिरिक्त इथं काही असे 2 कनेक्टर आहेत, ज्यामध्ये 4 पिन पॉवर सप्लाय, म्हणजे पॉवर सप्लाय मदरबोर्डला जो दिला जातो SMP मार्फत, तो आपल्याला इथं कनेक्ट केला जातो. अजूनही एक पॉवर अडॅप्टर आहे, जो 20 पिन किंवा 24 पिन असू शकतो मदरबोर्डवरती. जसं की हा ATX मदरबोर्ड आहे, यामध्ये 20 पिनचा अजून एक पॉवर सप्लाय आहे, जो मदरबोर्डवरच्या डिफरंट कॉम्पोनंटला पॉवर सप्लाय देण्याचं काम करतो. याच्या व्यतिरिक्त काही मेमरी स्लॉट आहे, ज्यामध्ये आपण कम्प्युटरला मदरबोर्डवरती जनरली 2 किंवा 4 मेमरी स्लॉट असतात, ज्याच्या थ्रू आपण मदरबोर्डला पॉवर सप्लाय देत मेमरी देण्याचं काम करतो. म्हणजे स्टोरेज युनिट, आपण मेमरी ॲज अ स्टोरेज युनिट म्हणून आपण यूज करत असतो. त्याच्या व्यतिरिक्त आज आपल्याला अजून एक पार्ट पाहायचा आहे. इथं ब्लॅक कलरमध्ये काही पार्ट आहे, ज्यांना जनरली चिपसेट्स म्हणतात. त्या कोणत्या चिपसेट असतात, तोच आजच्या सेशनमधला पार्ट आहे. तर ह्या चिपसेट आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला मदरबोर्डवरती काही एक्सपान्शन बसेस बघायला मिळतात, आणि बॅक साईडला त्याचे पोर्ट्स जे आहेत, इनपुट आउटपुट पोर्ट्स जे आहेत, जे आपले डिफरंट व्हरायटी, जे आपले इनपुट डिव्हायसेस आहेत, आउटपुट डिव्हायसेस आहेत, ते कम्युनिकेशन करण्यासाठी, म्हणजे मदरबोर्डवरती कम्युनिकेट करण्यासाठी अशा पद्धतीचे पोर्ट्ससुद्धा यूज केलेले असतात. जसं की एक ओव्हरलुक बघितला आपण, याच्या रिलेटेड अजून काही इन डिटेलमध्ये प्रत्येक कॉम्पोनंट जो काय आहे, तो मदरबोर्ड टॉपिकमध्ये पाहणार आहोत. ओके. जसं की हा मदरबोर्ड पाहिल्यानंतर आपल्याला नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे की असे काही डिव्हायसेस आहेत मदरबोर्डवरती, ज्यांना म्हटलं जातं चिपसेट्स. आणि चिपसेट्स म्हणजे काय? ओके. चिपसेट्स आर जनरली, it is a very complicated in structure which performs various function at a time. चिपसेट्स म्हणजे काय, तर मदरबोर्डवरती अशा पद्धतीचं एक स्ट्रक्चर आहे, जसं की मी दाखवलं इथं, की जे पूर्वीच्या काळामध्ये चिपसेट्स मदरबोर्डवरती सिंगल फंक्शनसाठी वर्क करत होत्या. जसं की मला कीबोर्ड इन्सर्ट करायचा आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक चिपसेट इन्सर्ट केली जाते. 1 मिनिट. मे बी बाकी सर्वांना माझा आवाज क्लिअर येतो का? माझा आवाज सर्वांना क्लिअर येतोय? काय ब्रेक होतोय किंवा काय बाकी स्टुडंटना काही अडचण आहे का? एकदम प्रॉपर आवाज आहे. मे बी तुम्हाला आवाज जर येत नसेल, ब्रेकअप होत असेल, तर तुमचा नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. कालही मी त्याच्या रिलेटेड इन्स्ट्रक्शन दिली होती, आजही देतो, की जर तुमचा आवाज ब्रेक होत, म्हणजे आवाज तुम्हाला ऐकू येत नसेल, माझा आवाज ऐकू येत नसेल, ब्रेकअप होत असेल, तर तुम्ही सेशनमध्ये पहिल्यांदा लेफ्ट व्हा आणि पुन्हा रिजॉईन व्हा. मे बी तुमच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम असू शकतो. ओके. ठीक आहे. जसं की आपण मदरबोर्डवरती व्हरायटी ऑफ डिव्हायसेस आहेत. जसं मी सांगितलं की मदरबोर्डवरती आपल्याला कोणताही एखादा हार्डवेअर डिव्हाइस ज्यावेळेला कनेक्ट केला जायचा, इनपुट डिव्हाइस किंवा आउटपुट डिव्हाइस, तर त्यासाठी पर्टिक्युलर एक चिपसेट वर्क केली जायची. चिपसेट म्हणजे काय, की जसं की मदरबोर्डवरती तुम्हाला इथं डिस्प्ले होत असेल, हे अशा टाईपमधले काही पार्ट्स असतात, जे इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चरपासून बनलेले असतात, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतात. काही चिपसेट्स ह्या सिंगल फंक्शन असतात, म्हणजे ते फक्त एकच फंक्शन, कीबोर्ड कनेक्ट करण्यासाठीच वापरतील, माऊसच कनेक्ट करण्यासाठी वापरतील, व्हीजे पोर्ट किंवा व्हीजे केबल, म्हणजे जसं मॉनिटर आपल्याला कनेक्ट करायचं असेल तर ते वापरले जातील. मला कम्प्युटर नेटवर्कमध्ये घ्यायचं असेल तर नेटवर्क कार्ड रिलेटेड तो फक्त वर्क करू शकेल. असे सिंगल टास्क रिलेटेड, सिंगल फंक्शन रिलेटेड सुद्धा काही इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट वापरले जातात. दीज आर कॉल्ड ॲज अ चिपसेट्स, बट दे आर अ सिंगल function. But in modern days now, on the motherboard there are complicated structure which is known as a chipset, which performs various function at a time. जसं की आपला कम्प्युटरचा ब्रेन आहे, जो एक प्रकारचा चिपसेट आहे, जो
आपल्या शरीरातील वेगवेगळ्या कॉम्पोनंटला, वेगवेगळ्या डिव्हायसेसना हँडल करत असतो. जसे की आता तुम्ही माझं सेशन ऐकताय, माइंडसेट तुमचं सेशनमध्ये आहे, साईड बाय साईड तुमचं मोबाईल एका हाताने तुम्ही हँडल करताय, अजून तिसरा हातानं मे बी तुम्ही इव्हिनिंग टाईम आहे, मे बी फ्रेश चहा घेत असाल आणि तुम्ही अभ्यास करताय म्हटल्यानंतर घरातले तुम्हाला अशा पद्धतीचा चहा किंवा तुमची सेवा पण करत असेल. ओके. तर म्हणजे काय झालं की तुमचा ब्रेन जो आहे तो व्हरायटी ऑफ डिव्हायसेसना कंट्रोल करतोय. तसंच कम्प्युटरमध्ये सुद्धा काही चिपसेट जे आहेत, ज्या ॲट ए टाईम 2 किंवा 3पेक्षा डिव्हायसेसना कंट्रोल करतात, मॅनेज करतात. These are known as a chipset, and chipset are electronic component which are very complicated in structure, which performs various function at a time. जसं की काही तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली असेल तर जनरली कम्प्युटर सिस्टीममध्ये दोन प्रकारच्या चिपसेट बघायला मिळतात. वन इज अ नॉर्थ ब्रिज चिपसेट अँड अनादर इज अ साऊथ ब्रिज चिपसेट. ओके. North Bridge chipset and South Bridge chipset are two complicated chipset which are present on a motherboard where they are communicate with two or more components at a time. काय म्हणतो, नॉर्थ ब्रिज चिपसेट किंवा साऊथ ब्रिज चिपसेट जे सिलिका सारख्या कंपोनंटपासून बनवलेल्या असतात, व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर असतात, कॉम्प्लेक्स असतो आणि अशा चिपसेट ज्या आहेत ज्या एका वेळेला 2पेक्षा जास्त डिव्हायसेसशी कम्युनिकेट करतात, अशा ज्या चिपसेट्स आहेत ज्यांना आपण म्हणतो पहिले 1-2 प्रकारचे चिपसेट आहेत ज्या नॉर्थ ब्रिज चिपसेट किंवा साऊथ ब्रिज चिपसेट नावानं ओळखल्या जातात. जसं की मदरबोर्डवरती मी तुम्हाला थोडंसं अजून डिटेलमध्ये दाखवणार आहे. जसं हा मदरबोर्ड आहे आणि त्या मदरबोर्डवरती तुम्हाला 2 चिपसेट बघायला मिळत आहेत, ज्या प्रत्येक मदरबोर्डला तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. मग तो डेस्कटॉपचा बोर्ड असू द्यात, लॅपटॉपचा बोर्ड असू द्यात, इव्हन तुमचा मोबाईलचा असू द्यात, टॅबचा असू द्यात, कोणतंही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस की ज्यामध्ये अशा पद्धतीच्या चिपसेट असणार आहेत. मे बी त्यांचं नाव डिफरंट असू शकतं, परंतु कम्प्युटर सिस्टीमच्या बाबतीत अशा पद्धतीच्या 2 चिपसेट बघायला मिळतात. दे आर नोन ॲज अ नॉर्थ ब्रिज चिपसेट अँड साऊथ ब्रिज चिपसेट. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ चिपसेट? डेफिनेशन तुमच्या लक्षात आली. डेफिनेशनमध्ये आपण क्रिएट करतो आहे, आपण कुठलं टेक्स्टबुक किंवा यातलं काही मेन्शन करत नाही आहे, डायरेक्टली आपण क्रिएट केलेलं आहे की एक्झॅक्टली लक्षात राहायला पाहिजे. इट इज अ कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर विच परफॉर्म्स वेरियस फंक्शन ॲट अ टाईम. ॲट अ टाईम हा इम्पॉर्टंट शब्द आहे. चिपसेट्स आर इलेक्ट्रॉनिक स्ट्रक्चर विच आर व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर अँड परफॉर्म्स व्हेरियस फंक्शन ॲट अ टाईम. ओके. जसं की इथं तुम्हाला 2 चिपसेट दाखवल्या ह्या डायग्राममध्ये, ज्या तुम्हाला 2 फंक्शन जे काय चिपसेट्स आहेत, जसं की मी म्हटलं नॉर्थ ब्रिज चिपसेट आणि ही आहे साऊथ ब्रिज चिपसेट. जसं की नॉर्थ ब्रिज चिपसेट जी आहे जी जनरली प्रोसेसर, म्हणजे हा तुमचा प्रोसेसर आहे, सेकंड जी मेमरी आहे जी डायनॅमिक रँडम ॲक्सेस मेमरी आहे, जी मदरबोर्डला कनेक्ट असते. मदरबोर्ड थ्रू हा स्टोरेज डिव्हाइस आहे, पण ज्याला आपण मेमरी म्हणतो, रॅम म्हणतो. तर अशा पद्धतीची जी मेमरी आहे जी मदरबोर्डला कनेक्टेड असणार आहे, याच्याच बरोबर म्हणजे नॉर्थ ब्रिज चिपसेट कुणाकुणाशी कम्युनिकेशन करते, तर एक तर प्रोसेसरशी कम्युनिकेशन करते, सेकंड कुणाशी कम्युनिकेशन करते, नॉर्थ ब्रिज इज कम्युनिकेट टू द memory also which is connected to the motherboard, and third one these are also communicate with the graphic chipset. Graphic card means the graphic card produce the images जे आपल्याला मॉनिटर बरोबर नाही कम्युनिकेशन करत, तर मदरबोर्डवरती असणारं ग्राफिक चिपसेट म्हणून एक पार्ट आहे की ज्याच्यामुळं तुमच्या कम्प्युटरवरती इमेज क्रिएट केली जाते आणि ती डिस्प्ले करण्याचं काम फक्त मॉनिटर करत असतो. सो ग्राफिक चिपसेट बरोबर सुद्धा ही नॉर्थ ब्रिज चिपसेट कम्युनिकेट करते. सो नॉर्थ ब्रिज चिपसेट इज ऑलवेज कनेक्ट टू द फास्टर डिव्हाइसेस लाईक first processor. Sequence is also important. First is processor, second one is memory, and third one is AGP. AGP means accelerated graphic port, which is known as a display port or graphic chipset. These North Bridge chipset are always connected to the faster devices like first is a processor, second one is a memory, and third one is a AGP bus, okay, or AGP card, where
Northbridge chipset to the processor via front side bus. Bus means it is a route where Northbridge and processor takes communication. म्हणजे काय तर नॉर्थब्रिज आणि प्रोसेसर यांच्यामधलं जे काही कम्युनिकेशन होणार आहे त्यासाठी जो रोड वापरला त्याचं नाव आहे फ्रंट साइड बस. वाईल मेमरी आणि नॉर्थब्रिज याच्यामधलं जे काही कम्युनिकेशन होणार आहे इट इज नोन ॲज अ मेमरी बस. अँड ग्राफिक कार्ड जे आहे ज्यांच्यामध्ये म्हणजे नॉर्थब्रिज आणि ग्राफिक्स कार्ड यामध्ये जे काही कम्युनिकेशन होणार आहे इट इज नोन ॲज अ AGP बस. डू यू अंडरस्टँड? नॉर्थब्रिज चिपसेट लक्षात आलं इम्पॉर्टंट पार्ट आहे. नॉर्थब्रिज चिपसेट इज अ पुन्हा एकदा मी रिपीट करतो. नॉर्थब्रिज इज ऑलवेज कनेक्ट्स टू द फास्टर डिव्हाइसेस लाईक फर्स्ट इज प्रोसेसर, second one is a memory, and third one is a display chipset. Okay, while Northbridge chipset connects to the processor from front side bus, Northbridge chipset is always connects to the memory via memory bus, and Northbridge chipset is connects to the display chipset via AGP bus. Okay, जसं की नॉर्थब्रिज चिपसेट तुमच्या लक्षात आलं असेल तर आता आपल्याला साऊथब्रिज चिपसेटकडे पाहूयात. साऊथब्रिज चिपसेटसुद्धा तुम्हाला कशा पद्धतीच्या आहेत ज्या मदरबोर्डवरतीच तुम्हाला अवेलेबल असणार आहेत. तर या नॉर्थब्रिज आणि साऊथब्रिजमध्ये काय डिफरन्स असणार आहे जसं की नॉर्थब्रिज इज ऑलवेज कनेक्ट्स टू द फास्टर डिव्हाइसेस वाईल साऊथब्रिज चिपसेट इज ऑलवेज कनेक्ट्स टू द स्लोअर डिव्हाइसेस. अल्टरनेट आहे जसं की नॉर्थब्रिज इज अ फास्टर कनेक्ट्स टू द फास्टर डिव्हाइसेस while Southbridge is connects to the slower devices. Okay, in there is hard disk. Southbridge connects to the hard disk, Southbridge connects to the floppy disk, Southbridge connects to the PCI expansion buses, Southbridge connects to the BIOS. They are also connects to the BIOS program. They are also communicate to the CMOS cell. All these are secondary storage devices also, and they are very slow. So Southbridge is always connects to the slow devices like hard disk, floppy disk, FDD, floppy disk drive, and optical disk, CD drive. Optical disk म्हणजे CD drive. Okay, CD drive. Southbridge always connects to the slow devices like hard disk, floppy disk, optical disk or CD drive, BIOS program, CMOS cell, and PCI expansion buses. While they are connected to the hard disk via ATA bus, they are connected to the PCI expansion buses. They connected to the expansion buses via PCI expansion buses. Do you understand Northbridge and Southbridge? तुम्हाला लक्षात आलं का? साऊथब्रिज आणि नॉर्थब्रिज मधला डिफरन्स लक्षात आला का? त्याच्याच रिलेटेड मी थोडंसं तुम्हाला अजून डीपमध्ये सांगणार आहे की जसं एक छोटंसं डायग्राम व्हिडिओ तुम्हाला मी प्ले करणार आहे. जसं पाहू शकता तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा एक मदरबोर्ड आहे. तुम्हाला स्क्रीनवरती शेअर झाला असेल तर हा जो मदरबोर्ड आहे तर तुम्हाला इथं काही पूर्वीच्या काळामध्ये जसं की आपण 80 काल मदरबोर्ड बघितला होता त्यावरती असे खूप सारे छोटे छोटे चिपसेट तुम्हाला बघायला मिळतात. हे सगळे जे दिसतात दीज आर द स्मॉल चिपसेट वेअर त्या सगळ्या मदरबोर्डला कनेक्टेड असणार आहे. हे अगदी सुरुवातीच्या इनिशियल काळामध्ये अशा पद्धतीचा मदरबोर्ड होता. जसं इलेक्ट्रॉनिक्स डेव्हलपमेंट होत आली तसं इलेक्ट्रॉनिक्समध्ये चिपसेट्सची संख्या साईज कॉम्प्लिकेशन इन्क्रीमेंट होत गेलं आणि ऑटोमॅटिकली ह्या चिपसेट सिंगल फंक्शन चिपसेट आहेत त्या कन्वर्ट झाल्या मल्टी फंक्शन चिपसेट्समध्ये. जसं की तुम्हाला आता इथं दिसेल this is a older motherboard where maximum chipsets which are single function, but in modern days there are converted two chipset like a Northbridge chipset and Southbridge chipset. All these chipset are removed from motherboard and they are converted into the Northbridge and Southbridge chipset. Okay, do you got it? जसं की डेव्हलपमेंट होत आली सगळ्या चिपसेट्स जे स्मॉल होते ते रिमूव्ह झाले आणि नॉर्थब्रिज आणि साऊथब्रिज चिपसेटमध्ये मदरबोर्डमध्ये कनेक्ट झाले जे मल्टिपल फंक्शन आहेत. नॉर्थब्रिज इज ऑलवेज कनेक्ट्स टू द फास्टर डिव्हाइसेस वाईल साऊथब्रिज इज ऑलवेज कनेक्ट्स टू द स्लोअर डिव्हाइसेस. जसं की मदरबोर्डवरती तुम्हाला इथं डिस्प्ले होत असेल की इथं नॉर्थब्रिज चिपसेट आहे इथं साऊथब्रिज चिपसेट आहे. ओके, कुणाकुणाला कम्युनिकेट करते बघा.
जसे की नॉर्ब्रिज कनेक्ट्स टू द CPU processor, secondary they are connected to the memory buses, and third one they are connected to the AGP, means graphics port. Okay, so the first device is processor, which is faster device. Second one is the memory, is a second faster device, while third faster device is graphics card. Okay, so these types of chipset are always present near to the processor. जसं की मदरबोर्डवरती नॉर्ब्री चिपसेट कुठं असणार आहे, जर तुम्हाला बघायचं असेल तर ती प्रोसेसर, मेमरी आणि डिस्प्ले याच्या नियरेस्ट असणार आहे. while Southbridge chipsets are always connected to the slower devices, so they are present at the bottom side while they are connected to the hard drive, जसे की IDE हार्ड ड्राइव, IDE SATA हार्ड डिस्क, USB हार्ड डिस्क और USB डिव्हाइसेस, PCI, CMOS सेल एटसेट्रा. जसे की डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे, जसं कम्युनिकेशन होतं आहे. Okay, Southbridge is connects to the hard disk, floppy disk, optical disk, USB, PCI expansion buses, CMOS cell, and also BIOS program. These are all are small speed devices, less speed of devices, while Northbridge is always connects to the faster devices, Southbridge is always connects to the slow devices. मी का ट्रेस देतो एवढा वेळ, तर हा पार्ट अतिशय इम्पॉर्टंट पार्ट असणार आहे. तर ह्या मदरबोर्डवरती तुमच्या ह्या दोन चिपसेट असणार आहेत, ज्या साऊथब्रिज चिपसेट आणि नॉर्थब्रिज चिपसेट म्हणून असणार आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं, हे कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर पार्ट आहे. जर तुमची नॉर्थब्रिज किंवा साऊथब्रिज चिपसेट जर डॅमेज झाली तर ऑटोमॅटिकली तुमचा मदरबोर्ड डॅमेज होऊ शकतो. म्हणजे यातली एक सुद्धा चिपसेट जर नॉट वर्किंग असेल, नॉन वर्किंग असेल, तर ऑटोमॅटिकली तुमचा मदरबोर्ड डेड होऊ शकतो, नॉट वर्किंग होऊ शकतो, कम्युनिकेशन होणार नाही. कारण ही मेन चिपसेट आहे जी नॉर्थब्रिज चिपसेट, जी तुमच्या प्रोसेसरला, मेमरीला, ग्राफिक्स कार्डला कम्युनिकेट करते, किंवा साऊथब्रिज चिपसेट जी कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहे, जे स्लो डिव्हायसेसना कम्युनिकेशन करते, ज्यामध्ये तुमचे हार्ड ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क, ऑप्टिकल डिस्क, USB डिव्हायसेस, बायोस प्रोग्राम, CMOS सेल एटसेट्रा प्रोग्रामला कम्युनिकेट करते. आणि हे जनरली मदरबोर्डच्या कुठं बघायला मिळतात हे सगळे स्लो डिव्हायसेस, तर बॉटम साईडला बघायला मिळतात. जसे की मी तुम्हाला हे व्हिडिओमध्ये पण दाखवलं. आता मदरबोर्डवरती जर तुम्हाला बघायचं असेल तर हे सगळे डिव्हायसेस आपल्याला कुठं बघायला मिळतील, जसं की एक मदरबोर्ड दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला ह्या चिपसेट तुम्हाला बघायला मिळत असतील. मे बी थोडंसं इमेज मी ब्लर असू शकते. मदरबोर्डवरती तुम्ही जर बघत असाल तर इथं तुम्हाला ह्या डायग्राममध्ये दिसत असेल की तुमचा जो नॉर्थब्रिज चिपसेट आहे, जसं की प्रोसेसर, मेमरी आणि ग्राफिक चिपसेट इथं कुठेतरी आहे, तर त्याच्याजवळ हा VIA नावाचा चिपसेट आहे, ज्याचं नॉर्थब्रिज चिपसेट म्हणून ओळखला जातो. वाईल इन सेकंड जसं की हार्ड डिस्क आहे, इथं हार्ड डिस्क कनेक्ट होतात, तुमचे PCI एक्सपान्शन बसेस इथं होतात, CMOS सेल इथं कुठं तर बॉटम साईडला आहे, आणि म्हणून तो साऊथब्रिज चिपसेट हा नेहमी बॉटम साईडला असणार आहे. अजूनही एक डायग्राम आहे, जसं की हे दोन चिपसेट तुम्हाला बघायला मिळतात, परंतु त्या हीट होऊ नये म्हणून मदरबोर्डवरती त्याच्यावरती एक हीटसिंग पार्ट जोडलेला असतो, जो तुम्हाला इथं एकतर तो व्हाईट सिल्वर कलरमध्ये बघायला मिळतो, किंवा गोल्डन कलरमध्ये किंवा ब्लॅक कलरमध्ये सुद्धा असू शकतो. जो साऊथब्रिज किंवा नॉर्थब्रिज चिपसेट आहेत, ज्या हीट होऊ नये म्हणून तुम्हाला अशा पद्धतीचा त्याच्यावरती थोडंसं हीटसिंग सोल्युशन किंवा हीटसिंग पार्ट यूज केलेला असतं. त्याच्या बॉटम साईडला म्हणजे मगाशी आपण बघितलं डायग्राममध्ये, ब्लॅक कलरची जी चिपसेट असते, इट इज अ नॉर्थब्रिज अँड साऊथब्रिज चिपसेट. ओके, डू यू अंडरस्टँड? नॉर्थब्रिज चिपसेट आणि साऊथब्रिज चिपसेट तुमच्या लक्षात आलं की जे दोनपेक्षा जास्त डिव्हायसेसना कम्युनिकेशन करण्यासाठी वापरल्या जातात. डू यू अंडरस्टँड? तुमच्या लक्षात आले का साऊथब्रिज चिपसेट, नॉर्थब्रिज चिपसेट काय आहेत? समजलं असेल तर यस टाईप करा. तुमची काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला काही क्वेश्चन असेल, शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. ओके,
जसं की मदरबोर्डमध्ये आपण म्हणतो की हे नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिज चिपसेट अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्या जर डॅमेज झाले तर ऑटोमॅटिकली तुमचा मदरबोर्ड डॅमेज होऊ शकतो, डेड होऊ शकतो आणि मॅक्झिमम मदरबोर्डमध्ये ट्रबल शूट जे होतात ते नॉर्थ ब्रिज आणि किंवा साऊथ ब्रिज रिलेटेड मॅक्झिमम टाईम येऊ शकतात. ओके, साऊथ ब्रिज नॉर्थ ब्रिज चिपसेट्स जर लक्षात आले असेल तर आपल्याला थोडंसं पुढं जायचं आहे, नेक्स्ट पार्टकडे मूव्ह व्हायचं आहे, की ज्यामध्ये आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल समजून घ्यायचं आहे की जसं आपण इथं म्हटलं की नॉर्थ ब्रिज ज्या वेळेला प्रोसेसर बरोबर कम्युनिकेशन करत असते त्यावेळेला कम्युनिकेशन करते म्हणजे काय की नॉर्थ ब्रिजकडून जो काय डेटा आहे, इन्फॉर्मेशन आहे, ती प्रोसेसरला किंवा प्रोसेसरकडनं नॉर्थ ब्रिज चिपसेटकडनं मेमरीला जसं डेटा सेंड केला जातो त्यासाठी एक बस कन्सेप्ट वापरली जाते. म्हणजे बस म्हणजे रोड म्हणजे तुम्हाला माहिती आहे रोड जो असतो त्यामध्ये तुमच्या टू व्हीलर फोर व्हीलर डेटा ट्रान्सपोर्ट करत असतात. जसं की इलेक्ट्रॉनिक भाषेमध्ये आपण म्हणू शकतो बस इज अन इलेक्ट्रॉनिक पाथवे वेअर डेटा कॅन बी सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. बस मीन्स व्हॉट? बस मीन्स electronic pathway where data can be sent. Data means 0 or bit. इलेक्ट्रॉनिक डेटा जो आहे आपण तो 0 और 1 या बीटच्या स्वरूपात आपण डेटा वापरत असतो. जसं की आपण म्हटलं 0 और 1. ओके, ज्यांना आपण सिंगल बीट अशा पद्धतीचा उल्लेख करतो. तर डेटा ज्या वेळेला आपला सेंड केला जातो फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन, दे आर यूज अ रोड वेअर data can be sent from one location to another location. So this road is known as a bus. बस लक्षात आलं? तुमच्या लक्षात आलं? तर बसेसचा एकूण वापर कशासाठी केला जातो? व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ बसेस? व्हॉट इज द फंक्शन ऑफ अ बसेस? ओके, जसं की बस आर यूज टू सेंड डेटा शेअरिंग. बसेस कशासाठी वापरल्या जातात? तर डेटा शेअर करण्यासाठी. डेटा शेअर म्हणजे काय? सिंगल तुमचा वन डिव्हायसेसपासून अनादर डिव्हायसेसला आपल्याला डेटा जर सेंड करायचा असेल तर त्यासाठी आपण तो कन्सेप्ट म्हणतो डेटा शेअरिंग. जसं की मी इथं आता डायग्राममध्ये दाखवलं होतं की आपले साऊथ ब्रिज चिपसेट आहे किंवा नॉर्थ ब्रिज चिपसेट आहे आणि त्यामध्ये डेटा कम्युनिकेशन करायचं आहे तर ऑटोमॅटिकली त्यासाठी काय वापरली? बस वापरलेली आहे. जसं की आपण इथं बघितलं नॉर्थ ब्रिज चिपसेट आहे आणि हा प्रोसेसर आहे, त्यामध्ये जे काही कम्युनिकेशन करायचं आहे त्यासाठी जो रोड वापरला इट इज नोन ॲज अ बस अँड वेअर डेटा कॅन बी सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. जसं की मी इथं दाखवलं, हा जो डेटा आहे तो तुमचा सेंड करण्याचं काम ह्या बसचं असणार आहे. दोन डिव्हायसेसमध्ये जे कम्युनिकेशन होणार आहे ते बसेस थ्रू होणार आहे. त्यातला पहिलं आपण इन्फॉर्मेशन पाहिलं, बसेस आर यूज फॉर data sharing. Okay, buses are used for data sharing. Okay, next one, they are used for sending addresses. ॲड्रेसेस सेंड केले जातात. ॲड्रेस सेंड केले जातात म्हणजे काय? जसं की आपण सांगितलं की एक माझा प्रोसेसर आहे आणि समजा हा एक डिव्हाइस आहे, हा माझा नॉर्थ ब्रिज चिपसेट आहे आणि माझा प्रोसेसर आहे. ओके, तर याच्यामध्ये कम्युनिकेशन जे होणार आहे ह्या रोड थ्रू कम्युनिकेशन होणार आहे. तर इथं आधी ॲड्रेस सेंड केला जातो. म्हणजे नॉर्थ ब्रिज चिपसेट काय करतो? कुणाशी कम्युनिकेशन करणार आहे त्याच्या आधी त्याला एक ॲड्रेस सेंड करतो. व्हॉट इज द ॲड्रेस? XYZ. जसं माझ्या घराचा ॲड्रेस आहे, मी इथून तुम्हाला पत्र पाठवतो आहे, याचं तो काय करतो? नोटिफिकेशन पाठवत असतो. कुणाला पाठवणार आहे? प्रोसेसरला पाठवणार आहे. सो इट इज नोन ॲज अ ॲड्रेसिंग. दीज बसेस आर यूज फॉर डेटा सेंड. बिफोर डेटा सेंडिंग दे आर सेंड ॲड्रेस टू द डेस्टिनेशन. म्हणजे हा सोर्स कम्प्युटरपासून, सोर्स डिव्हायसेसपासून डेस्टिनेशनला म्हणजे नॉर्थ ब्रिजपासून निघालेला डेटा तुमच्या प्रोसेसरला सेंड करत असताना तो आधी काय सेंड करणार? डेटा सेंड करण्यापूर्वी तो त्याचा ॲड्रेस सेंड करणार. म्हणजे तो सांगणार मी नॉर्थ ब्रिज चिपसेट तुम्हाला XYZ ॲड्रेसवरनं तुम्हाला डेटा सेंड करत आहे. प्रोसेसर तुम्ही रेडी आहात का? आर यू रेडी टू रिसीव द डेटा? प्रोसेसर ॲक्सेप्ट करणार, यस आय एम रेडी टू सेंड द डेटा, प्लीज सेंड द डेटा. आणि नंतर डेटा सेंडिंग कम्युनिकेशन स्टार्ट होणार आहे. अशा पद्धतीचं कम्युनिकेशन ह्या सिस्टीममध्ये होत असतं. तर फंक्शनमध्ये पहिलं फंक्शन आहे दीज बसेस आर यूज फॉर डेटा शेअरिंग. सेकंड, दे आर शेअरिंग
addresses. Okay. Third one, they प्रोड्यूस द पॉवर. पॉवर मीन्स जसं की आपला यू एस बी पोर्ट आहे, तुम्ही जर ऑब्झर्व करत असाल तर आजकाल यू एस बी पोर्ट विदाउट एनी पॉवर सप्लायसुद्धा ऑपरेट केले जातात. जसं की तुमचा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आहे, समजा पेन ड्राईव्ह आहे, पेन ड्राईव्ह तुम्ही यू एस बी पोर्टला कम्युनिकेट करता, त्यामध्ये सुद्धा एकूण 4 केबल असतात, ज्यामधल्या 2 डेटा ट्रान्समिट करतात, डेटा कम्युनिकेशन करतात, आणि 2 केबल ह्या तुमच्या जो पेनड्राईव्ह आहे त्याला पॉवर सप्लायचं देण्याचं काम करतात. काही आजकाल तुम्ही बघितलं असेल तर जसं की तुमचा मोबाईल ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटरला कनेक्ट करता, ऑटोमॅटिकली त्याचं चार्जिंग सुरू होतं. तुम्ही बघितलं असेल, मे बी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, तर त्याचं ऑटोमॅटिकली चार्जिंग सुरू होतं. चार्जिंग म्हणजे त्याला पॉवर सप्लाय दिल्याशिवाय तो चार्ज कसा करेल? तर याचा अर्थ जो यू एस बी पोर्ट आहे त्यातून सुद्धा काय केलं जातं, त्याला +5 व्होल्ट एवढा पॉवर सप्लाय दिला जातो. म्हणजे बसेस आर यूज फॉर डेटा शेअरिंग, सेकंड दे आर यूज फॉर ॲड्रेसिंग, अँड थर्ड वन दे आर यूज फॉर पॉवर. ओके. तर अशा पद्धतीचं बसची डेफिनेशन लक्षात आली. डू यू अंडरस्टँड व्हॉट इज द बस? बस मीन्स इट इज अन इलेक्ट्रॉनिक पाथवे where data can be sent from one location to another location is known as a bus. जसं की आपण इथं बस दाखवलं, ज्यामधून तुमचा डेटा एका लोकेशन टू सेकंड लोकेशन डेटा सेंड होणार आहे. ओके. सो इट इज नोन ॲज अ बस, अँड इट इज जनरली मेजर्ड इन बिट्स. बिट्स मीन्स it is either 0 or 1. It is a digital part. Okay, it is either in send in 0 or 1. म्हणजे मला ए हा जर कॅरेक्टर सेंड करायचा असेल तर मे बी त्याचं काहीतरी कोडिंग असेल, 0001000 अशा टाईपमध्ये काहीतरी कोडिंग असेल, नंबर सिस्टीम असेल, तर ए हे कॅरेक्टर सेंड न होताना तो अशा सिस्टीममध्ये डेटा सेंड करण्याचं काम करू शकतो. सो बिट्स generally bits are used to send the buses are used to send the data from one location to another location. It is generally measured in bits or bytes. Bytes means how many bits? Anyone? Byte mean 1 byte is equal to how many bits? Anyone? कौन सांगता है? Answer please. Yes. Anyone? Another student? Yes. Damin is right. Ankush is right. It is 8 bit. Okay. म्हणजे 00001111. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं, काही बी नंबर त्याचे सिस्टम काही असू शकेल. तर असे 8 बिट्स ज्या वेळेला एकत्र येतात त्यावेळेला 1 बाईट आपण म्हणतो. तर जनरली बसेस जे मेजर केले जातात त्याची जे काय मेजरमेंट आहे ती बिट्स और बाईटमध्ये असू शकते. ओके. तुम्हाला बिट्स पहिला कन्सेप्ट आपल्याला पहिली डेफिनेशन मी आताच्या कन्सेप्टमध्ये सांगितलं. पहिल्यांदा आपण आजच्या सेशनमध्ये पहिल्यांदा चिपसेट्स बघितलं, नंतर आपण बसेस म्हणजे काय याचं पार्ट पाहिला. बसेस आपण यासाठी विचार केला की बसेस ज्या आहेत ज्यामध्ये बसेसमध्ये आपला डेटा सेंड केला जातो, आणि मग त्याच्या रिलेटेड अजून एक महत्त्वाचा कन्सेप्ट आहे बस विड्थ. ओके. बस विड्थ म्हणजे काय? जसं की मी सांगितलं, माझं लोकेशन, माझा डिव्हाइस जो आहे तो या ठिकाणी आहे, दुसरा माझा डिव्हाइस समजा या लोकेशनला आहे. जसं आपण आता सांगितलं, समजा हे माझं कराड आहे, दुसरं स्टेशन आहे सातारा, त्यामध्ये माझा जो रोड आहे कम्युनिकेशन करतो त्याला आपण बस म्हणतो. म्हणजे माझा डेटा कराडपासून सेंड होणार, सातारला जाणार, बरोबर. ह्या बसेसमधनं तो ह्या रोडवरून डेटा ट्रॅव्हल करणार, म्हणजे आपले ट्रक बस जे काय जातात त्या रोडवरून जातात. समजा याची विड्थ जी आहे रोडची, जसं की मी इथं दाखवलं की ॲट ए टाईम एकच गाडी जाऊ शकते, असा जर असेल तर ऑटोमॅटिकली फक्त जाण्याचंच काम होईल. थोडीशी बस विड्थ वाढवली तर काय होईल, जसं की इकडनं डेटा जातोय ॲट ए टाईम 2 डेटा जाऊ शकतात. म्हणजे काय केलं मी, त्या रोडची विड्थ वाढवली. सो इलेक्ट्रॉनिकमध्ये सुद्धा सेम कन्सेप्ट आहे बस विड्थ. बस विड्थ म्हणजे आता डेफिनेशन पहा, हाऊ मच डेटा विल बी सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन इज कॉल्ड ॲज अ बस विड्थ. डेफिनेशन लक्षात आली.
एका वेळेला त्या बसमधून किती डेटा सेंड होतो एका वेळेला, ॲट अ टाइम हा शब्द फार इम्पॉर्टंट आहे. हाऊ मच डेटा विल बी सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनादर लोकेशन इज नोन ॲज अ बस विड्थ अँड इट इज मेजर्ड इन ऑल्सो बिट्स और बाईट्स. ओके, इट इज मेजर्ड इन बिट्स और बाईट्स. समजा माझा रोडची विड्थ 4 बिट्स झाली, याचा अर्थ काय झाला की त्याच्यामधून डेटा सेंड होताना ॲट अ टाइम 4 बिट्स जातील. म्हणजे काही बसेसची विड्थ असणार आहे 2 बिट्स, काहींची 4 बिट्स, काहींमध्ये 8, 16, 32, 64, 128, 256, 512, 1024, ओके, 2048 अशा पद्धतीची बस विड्थ इन्क्रीमेंट होत असते. ज्या मल्टिपल फंक्शनमध्ये आपण आता सांगतोय त्या मल्टिपल फंक्शनमध्ये तुमची बस विड्थ इन्क्रीमेंट होत असते आणि ऑटोमॅटिकली बस विड्थ जितकी जास्त तेवढा डेटा जास्ती सेंड होणार. म्हणजे जसं तुम्ही आठवत असेल की पूर्वी कराड पुणे जो रस्ता होता तो 2 लेन होता, ॲट अ टाइम 2च गाड्या जाऊ शकत होता. आता 4 लेन झाला, 4 गाड्या जाऊ शकतात. 6 लेन करतील, 6 गाड्या जाऊ शकतील. 8 लेन होईल त्यावेळेला 8 व्हेकल्स ॲट अ टाइम जाऊ शकतात. ऑटोमॅटिकली जास्ती गाड्या जाऊ लागल्यामुळं तुमचं स्पीड पण इन्क्रीमेंट होलं. म्हणून आपल्या रिलेटेडसुद्धा जसं की बसस्पीड तुमच्या लक्षात आली असेल तर पुन्हा आपल्याला बसस्पीड कन्सेप्ट समजायचा आहे. हे कन्सेप्ट जसं की आता मी आधी बसस्पीड एक्सप्लेन करतो. बसस्पीड लक्षात आली असेल तर यस टाईप करा, थोडासा ब्रेक घ्या, टाईप करा. बसस्पीड लक्षात आलं का सगळ्यांना? एनीवन काही क्युरी जर असेल तर साईड बाय साईड तुम्ही चॅटबॉक्समध्ये चॅट करायचं आहे. एनी डाऊट्स तुमच्यामध्ये राहता कामा नये. सो नेक्स्ट कन्सेप्टमध्ये आपल्याला पाहायचं आहे बस स्पीड. ओके, को रिलेशनमध्ये आहे बस विड्थ आणि बस स्पीड. बस स्पीड म्हणजे काय? हाऊ मच टाईम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा, हाऊ मच टाईम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. कराडमधून एक एस टी निघाली, सातारासाठी जायला किती वेळ लागला ते त्याचं बस स्पीड असतं. ओके, म्हणजे कराड सातारा 100 किलोमीटर आहे, माझी गाडी ताशी 100 किलोमीटर वेगात जाते, याचा अर्थ माझी गाडी 1 तासामध्ये सातारला पोचू शकते. इट इज अ स्पीड ऑफ अ बस. सेम लोकेशनमध्ये आपल्याला बस विड्थमध्ये सुद्धा बस स्पीडमध्ये सुद्धा सांगता येईल. हाऊ मच टाईम रिक्वायर्ड टू रिसीव द डेटा sended from one location to another location is known as a bus speed and it is measured in megahertz and or gigahertz. ओके, प्रोसेसरला स्पीड असणार आहे, मेमरीला तुमच्या स्पीड असणार आहे. हे सगळे डिव्हायसेस तुमचे स्पीडमध्ये मेजर केले जातात. परंतु ज्यावेळेला तुम्ही विड्थ म्हणता म्हणजे माझा प्रोसेसर 32 बिट प्रोसेसर आहे. 32 बिट प्रोसेसर याचा अर्थ तो एका वेळेला 32 बिट डेटा सेंड करतो, म्हणून त्याची बस विड्थ म्हटली जाते. 32 बिट, 64 बिट, 128 बिट, 256 बिट. ज्या डिव्हायसेसमधून बस विड्थ 64 बिट असते याचा अर्थ तो ॲट अ टाइम 64 बिट डेटा सेंड करू शकतो. हे समजलं असेल तर आपण थोडासा एक छोटासा व्हिडिओ बघूयात. पुन्हा तुम्हाला थोडंसं रिवाईज करतो बस विड्थ आणि बस स्पीड. जसं की मी सांगितलं बसेस ज्या आहेत त्या कशासाठी वापरल्या जातात तर डेटा कम्युनिकेशन म्हणजे आपला बिट्स और बाईट्समधला डेटा सेंड करण्यासाठी. त्याचबरोबर ॲड्रेस बसेस आणि कंट्रोल बसेस म्हणजे तुमचा पॉवर सप्लायचे रिलेटेड. जसं की इथं तुम्हाला डिस्प्ले होत असेल हे सगळे डिव्हायसेस आहेत जे नॉर्थ ब्रिज आणि साऊथ ब्रिजला कनेक्ट होतात. त्याच्या पुढं आपल्याला पाहायचं होतं की बस काय आहे. सो बस मीन्स पहिल्यापासून मी आता पुन्हा रिवाईज करतोय. बस इज एन इलेक्ट्रॉनिक पाथवे वेअर डेटा कॅन बी सेंड फ्रॉम वन लोकेशन टू अनदर लोकेशन. सो बस कन्सिस्ट ऑफ ग्रुप ऑफ केबल्स अँड ईच ऑफ these केबल्स कॅन कॅरी 1 बीट. 1 बीट म्हणजे तुमचा सिंगल 0 or 1 means data can be sent either in 0 or 1.
जर तुमचा सिंगल बिट डेटा जात असेल तर तो किती जात असला पाहिजे, तर तो फक्त 0 किंवा 1 या पद्धतीमध्ये जाणार आहे. ज्या वेळेला आपण म्हणतो 8 बिट डेटा सेंड होतो, म्हणजेच 1 बाईट एवढा डेटा सेंड होतो. जसं की इथं केबल दाखवलेला आहे ज्याच्या थ्रू हे डेटा आपलं सेंडिंग केलं जात असतं. ओके. आता त्या पुढे जाऊन पहा, हे सगळे कम्युनिकेशन आहेत जे मदरबोर्डवरती तुम्हाला इथं ह्या ज्या काय तुम्हाला लाईन्स दिसतात मदरबोर्डवरच्या ज्या लाईन्स आहेत, इट इज आर दे आर द बसेस. डिफरंट बसेस आहेत, कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर आहेत, बट जर तुम्ही बघत असाल अगदी थिन एअर अगदी बारीक लाईन असणार आहेत, अगदी फारच पॉइंटेड ह्या सगळ्या बसेस असतात ज्यामध्ये कम्युनिकेशन पॉसिबल असतं. अँड दे आर नॉट टच विथ इच अदर. एवढ्या कॉम्प्लिकेटेड हेअरलाईन बसेस असतात आणि ते एकमेकांशी कम्युनिकेशनसुद्धा करत असताना किंवा टच केला जात नाही. गॅप असतो त्यामध्ये. तुम्ही जर ऑब्झर्व केला तर थोडासा गॅप असतो की जे टच जर झालं तर तिथं मे बी तुमचं बस्ट होऊ शकतं, कम्युनिकेशन लॉस्ट होऊ शकतो, मदरबोर्ड लॉस्ट होऊ शकतो. तर इथं अशा पद्धतीच्या ज्या कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला नंबर ऑफ बसेस बघायला मिळतात. मदरबोर्डच्या बॅक साईडला असतील, फ्रंट साईडला सुद्धा असतील. आणि हे सगळे डेटा केबल आहेत. डेटा कम्युनिकेशनसाठी बसेस थ्रू जे काही कम्युनिकेशन करायचं आहे, जे तुमचे इनपुट आणि आउटपुट डिव्हायसेस आहेत त्यांच्यासाठी यूज करणारे हे डेटा केबल आहेत, कम्युनिकेशन केबल म्हणतो आपण. तर अशा पद्धतीचे कम्युनिकेशनसुद्धा वापरलेले जातात. जसं की इथं आपण सांगितलं की इथं मी डायग्रामॅटिकली थोडंसं इन डिटेल सांगतो की काही कम्युनिकेशन ज्या वेळेला आपण सांगितलं बसविड्थ म्हणजे काय, तर बसविड्थ म्हणजे हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर्ड, हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन लोकेशन टू अनादर लोकेशन. जसं की 8 बीट बस विड्थ आहे. समजा 8 बीट बस विड्थ आहे म्हणजे काय असलं पाहिजे, तर तुमचा डेटा ॲट ए टाईम किती सेंड व्हायला पाहिजे, 8 बीट. बघा इथं तुम्हाला दिसतो जो 8 बीटमध्ये डेटा आला, जो ॲट अ टाइम शब्द फार महत्त्वाचा आहे. बस स्पीडमध्ये हाऊ मच डेटा विल बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन लोकेशन टू अनादर लोकेशन. आणि जेवढी जास्ती तुमची बस स्पीड असणार आहे ऑटोमॅटिकली ते त्याचं जास्त कम्युनिकेशन फास्ट होणार आहे किंवा जास्ती डेटा सेंड करण्यासाठी होऊ शकतो. जेवढी जास्त बस स्पीड ऑटोमॅटिकली, माझा जर 32 बीट प्रोसेसर असेल आणि दुसरा प्रोसेसर माझा 64 बीट असेल, तर ऑटोमॅटिकली 64 बीट प्रोसेसर हा हायर प्रोसेसर असणार. तो जास्ती स्पीडनं काम करणार कारण त्याचं डेटा कम्युनिकेशन स्पीड जे आहे डेटा सेंडिंग करण्याचं ते जास्त असणार आहे. जसं की इथं दाखवलं 8 बीट प्रोसेसर पण येतात किंवा 8 बीट बसमध्ये पण आहे. जसं तुम्हाला इथं बघायला मिळतं काही ठिकाणी 8 बीटमध्ये डेटा सेंड होतो आहे, तर काही ठिकाणी हे ॲट अ टाईम डेटा सेंड झाला. 16 बीट ज्या वेळेला असणार आहेत तर त्यावेळेला ऑटोमॅटिकली 16 तुमच्या वायर्स असणार आहेत आणि त्या 16 वायर्स थ्रू सिंगल बीट एका वायरमधनं एका वेळेला सिंगल बीट देत जाणार. म्हणजे ॲट ए टाईम 16 बीट तुमचा डेटा ट्रान्समिट केला जातो. म्हणजे 8 बीटपेक्षा डबल इथं डेटा ट्रान्समिट होतो. जसं आपण मेजर करतो तो बिट्स किंवा बाईटच्या स्वरूपात. आणि ऑटोमॅटिकली जसं इथं ग्राफिक हे दाखवलेलं आहे, जितका जास्त लेंथ आहे तुमच्या रोडची विड्थ जास्त आहे तेवढ्या जास्ती गाड्या जाणार. आणि जास्ती विड्थ असलं की ऑटोमॅटिकली त्याचं प्रपोर्शन स्पीडवरती इफेक्ट होणार. जितकं जास्ती विड्थ तेवढं जास्त स्पीड. ओके. सो वी कॅन से ऑल्सो दॅट मॅक्झिमम द बस विड्थ मॅक्झिमम विल बी द बस स्पीड. बस स्पीड जेवढी जास्ती तेवढं तुमचं बस स्पीडसुद्धा जास्ती असणार आहे. 3 कन्सेप्ट मी एवढं ट्रेस का दिलेत, कारण हे तुम्हाला हार्डवेअर कोर्समध्ये प्रत्येक ठिकाणी येणार आहे. बस म्हणजे काय, बस रिलेटेड पार्ट येणार. मी प्रत्येक वेळेला बस स्पीड सांगणार, बस स्पीड सांगणार. अशा कन्सेप्टमध्ये तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कंटिन्युअसली पार्ट येत राहणार आहे. ओके. हे समजलं असेल तर यस टाईप करा, म्हणजे आपल्याला नेक्स्ट पार्टकडं आपल्याला मूव्ह करायचं आहे. हे पुन्हा टॉपिकमध्ये मी घेणारच आहे. हा टॉपिक आपला पुन्हा रेग्युलर होणार आहे, जो ॲक्च्युअल हा सेकंड किंवा थर्ड टॉपिक आहे. पहिल्यांदा आपल्याला इनपुट आउटपुट डिव्हायसेस पाहणार आहोत आणि नंतर आपल्याला याच्या रिलेटेड टॉपिकमध्ये सुद्धा पाहायचं असणार आहे. ठीक आहे. आता जो काय टॉपिक पाहिला त्या बाबतीत तुम्हाला काय शंका आहे, काय अडचण आहे, काय क्युरी आहे, एनीवन? तुम्हाला सगळं समजतं असं मला वाटतं. कोणाला काही क्युरी किंवा क्वेश्चन किंवा काही असं काही डाऊट्स वगैरे नाही आहेत? सिम्पलच पार्ट आहे परंतु इम्पॉर्टंट पार्ट आहे.
नेक्स्ट पार्टकडे मी मूव्ह होणार आहे, ज्याचं नाव आहे सीमॉस सेल. एक छोटासा पार्ट आहे की जसं की ज्याला बॅटरी म्हटलं जातं किंवा सेल म्हटलं जातं, आणि त्याचं नाव आहे कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर, जो तुमच्या प्रत्येक मदरबोर्डवरती कनेक्टेड असणार आहे आणि अतिशय इम्पॉर्टंट पार्ट त्यामध्ये यूज केला जातो, किंवा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे जो आपल्या सिस्टीममध्ये यूज केलेला असतो. तुमच्या मदरबोर्डवरती, प्रत्येक मदरबोर्डवरती अशा पद्धतीचा एक सेल तुम्हाला बघायला मिळतो, जो तुमच्या मदरबोर्डला अशा पद्धतीचा एक सेल आहे, जो अतिशय इम्पॉर्टंट सेल आहे, ज्याला म्हटलं जातं कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर. ओके, कॉम्प्लिमेंटरी मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर जो सेल आहे, ज्याचे लिथियमपासून तो बनवलेला असतो, लिथियम कॉम्पोनंटपासून तो बनवलेला आहे. ओके, लिथियम हे जे केमिकल कंपाऊंडर आहे त्यापासून तो बनवलेला आहे, ज्यामध्ये तुमचा डेटा स्टोअर केला जातो. डेटा स्टोअर होत असताना, डेटा म्हणजे जो इलेक्ट्रॉनिक्स जो आपला डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी याचा वापर केला जातो. जनरली याची स्टोरेज कपॅसिटी असते 64 बाईट्स एवढी स्टोरेज कपॅसिटी असणार आहे. ओके, आणि याला जे काय व्होल्टेज आहे, म्हणजे याच्या टॉप बाजूला प्लस सायम्बॉल असणार, बॉटम साईडला तर निगेटिव्ह असणार, आणि ह्या मदरबोर्ड थ्रू याला पॉवर सप्लाय दिलेला असतो. ओके, जो पॉवर सप्लाय किती रिक्वायर्ड असतो, तर याचं +3.3 व्होल्ट एवढा पॉवर सप्लाय ह्या सीमॉस सेलला दिलेला असतो, तो एव्हरी टाईम चार्ज राहण्याकरिता. म्हणजे त्याला पॉवर जो एक्सटर्नल पॉवर सप्लाय दिला आहे त्याच्या थ्रू तो काय केला जातो, रेग्युलरली चार्जड केला जातो, जेणेकरून त्यामध्ये ती काही इन्फॉर्मेशन स्टोअर केली जाते. जसे की आपण सांगितलं की सीमॉस सेल्समध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी जवळपास 64 बाईट्स एवढी इन्फॉर्मेशन स्टोअर करू शकता. त्यातले 10 बाईट्स ही जी काही इन्फॉर्मेशन आहे, 10 बाईट्सची जी काही इन्फॉर्मेशन आहे ती वापरली जाते डेट अँड टाईम स्टोअर करण्यासाठी. ओके, कम्प्युटरवरती तुम्ही ज्या ज्या वेळेला बघता, डेट अँड टाईम कम्प्युटरवरती ज्या वेळेला बघता, तर तो ॲक्च्युअल कुठं स्टोअर असणार आहे, तर ह्या सीमॉस सेलमध्ये डेट अँड टाईम स्टोअर केलेला असतो. ओके, सेकंड पार्ट. आता राहिले 64 बाईट्समधले 10 बाईट्स तर तुमचे डेट अँड टाईम रिलेटेड इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी वापरले जातात. तर राहिलेले 54 बाईट जे आहेत, दे आर यूज टू स्टोअर बायस प्रोग्राम. आणि बायस प्रोग्राम आपल्याला थोडंसं ह्या पार्टमध्ये थिअरॉटिकल आणि प्रॅक्टिकल पण पाहायचं आहे. परंतु एक लक्षात ठेवा की असा एक बायस प्रोग्राम आहे, एक जो बायस प्रोग्राम मदरबोर्डवरती रॉम नावाच्या चिपमध्ये स्टोअर केलेला असतो, आणि तो बायस प्रोग्राम रीड झाल्याशिवाय तुमचा कम्प्युटर स्टार्टच होत नाही. इन केस एखादा बायस प्रोग्राम जर करप्ट झाला असेल, खराब झाला असेल, तर ऑटोमॅटिकली तुमचा कम्प्युटरसुद्धा स्टार्टअप होऊ शकत नाही. म्हणजे जे ट्रबल शूट रिलेटेड आहे आपण त्या टॉपिकमध्ये अजून पाहणारच आहोत. पण जनरली तुम्हाला ह्या सीमॉस सेलच्या बाबतीत मी सांगत होतो की जसं की आपण 64 बाईट्सची जी स्टोरेज कपॅसिटी आहे त्यातले 10 बाईट्स डेट अँड टाईम स्टोअर करण्यासाठी वापरले जातात, वाईल 54 बाईट्स आर यूज टू स्टोअर बायस प्रोग्राम चेंजेस. जो काय बायस प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये जे काही चेंजेस केले जातात ते स्टोअर करण्यासाठी ह्या सीमॉस सेलचा वापर केला जातो. ओके, डू यू अंडरस्टँड? आता जनरली हा सेल आहे, हा अतिशय इम्पॉर्टंट सेल आहे. आता हे समजा तुमचं हा सेल कधी खराब झाला असं ओळखू शकता, तर ज्या वेळेला तुमचं जे कम्प्युटरवरचं जे घड्याळ आहे, क्लॉक जे आहे, ते मे बी रॉंग डेट अँड टाईम दाखवत असेल, तर तुमचा कम्प्युटरचा जो सीमॉस सेल आहे तो खराब झाला आहे असं समजलं जातं. जसं की आत्ता समजा आजची तारीख आहे 6 डिसेंबर, परंतु माझा कम्प्युटर 6 महिन्यापूर्वीची समजा 1 एप्रिल 2019 अशी तारीख दाखवत असेल, तर याचा अर्थ ऑटोमॅटिकली तुमचा सीमॉस सेल जो आहे तो त्याचं वर्किंग करत नाही, त्याचं मे बी फेल्युअर झालेला आहे. आपल्याला सीमॉस सेल त्यावेळेला रिप्लेस करावा लागेल, नवीन डेट अँड टाईम ॲड करावा लागेल, आणि मगच तुमचा सीमॉस सेल वर्क करू शकतो. जर इन केस सीमॉस सेल खराब झाला असेल, तर पहिलं इफेक्ट कशावरती असतो, तर पहिल्यांदा तुमचा क्लॉक मिसिंग डेट अँड टाईम दाखवू शकतो. जो क्लॉक आहे घड्याळ म्हणजे राईट साईडला आपण पाहिलं तर राईट एक्सटेंड कॉर्नरला तुम्हाला
एक क्लॉक बघायला मिळतं ज्यामध्ये तुमचं डेट अँड टाईम आणि इतर इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली असते. जी रॉंग डेट अँड टाईम जर दाखवत असेल तर तुम्ही समजू शकता सीमॉस सेल खराब झाला. इन केस अशाच रॉंग डेट अँड टाईममध्ये जर तुम्ही कम्प्युटर स्टार्टअप करत असाल आणि इंटरनेट ॲक्सेस करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मे बी तुमचं इंटरनेट ॲक्सेस केलं जात नाही. रॉंग तुम्हाला मेसेज येईल, प्लीज चेक युअर कम्प्युटर डेट अँड टाईम. याचा अर्थ तुमचे इंटरनेट वेब पेजसुद्धा ओपन होत नाही. म्हणजे इंटरनेट तुम्ही बऱ्याच वेळा वर्क करताना आजकाल लॅपटॉपला डेस्कटॉपला तुम्ही काम करत असाल तर अशा पद्धतीचा एक ट्रबल शूट होऊ शकतो की ज्या वेळेला तुम्ही कम्प्युटर ऑन करता, मोबाईलचं नेट किंवा ब्रॉडबँड कनेक्शन तुमचं कनेक्टेड आहे, मोबाईलला चालतं, परंतु तुम्ही म्हणाल माझ्या डेस्कटॉपला किंवा लॅपटॉपला का चालत नाही आहे इंटरनेट किंवा त्याला वेब पेजेस का ओपन होत नाहीत. तर मे बी तुमचं रॉंग सिमॉस सेल सेटिंग जर झालं असेल, रॉंग डेट अँड टाईम असेल, सिमॉस सेल करप्ट झाला असेल, खराब झाला असेल, तर हे सगळे ट्रबलशूट येऊ शकतात. इवन याच्याही पुढं अजून ट्रबलशूट आहे की मे बी तुमचा कम्प्युटरला डिस्प्लेसुद्धा ऑफ होऊ शकतो. याच्याही पुढचा ट्रबलशूट त्यामुळं येऊ शकतो. एक सिमॉस सेल जो अगदी ₹10 ते ₹20च्या आसपास तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल होतो, परंतु एक फॉल्टी सिमॉस सेलमुळं तुमचं डेट अँड टाईम चेंज होऊ शकतं, तुमचं इंटरनेट स्टॉप होऊ शकतं आणि मे बी तुमच्या कम्प्युटरचा डिस्प्लेसुद्धा ऑफ होऊ शकतो. आणि हे सगळं सेटिंग जे आहे ते ह्या सगळ्या ह्या सिमॉस सेलमध्ये आहे आणि हा अतिशय इम्पॉर्टंट पार्ट आहे. हा सिमॉस सेल तुमच्या इवन लॅपटॉपमध्ये असणार आहे, मोबाईलमध्ये पण असणार आहे. प्रत्येक ठिकाणी अशा पद्धतीचा एक डिव्हाइस यूज केला असतो की जो तुमचं अपडेट ठेवण्यासाठी वापरला असतो. जसं की सिमॉस सेल हा तुमच्या मदरबोर्डवरती सुद्धा असणार आहे. ओके. सिमॉस सेलबद्दल मी आता काय जे सांगितलं ते तुम्हाला समजलं का? कोणाला काही शंका आहे, काही क्युरी आहे, काही असेल तर तुम्ही विचारू शकता. एनीवन?